तेरी काली घनी जुल्फ मैं उम्र से सुलह करके तेरे बुढ़ापे तलक में सक्षम नहीं होते, मगर मैं जो कुछ भी तुझसे कहता हूं दिखाऊंगा। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषी एडिटमध्ये। व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषयात झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे का आपला अलाइन मशीन आहे त्याचीच गरज लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। तर ओके, तर भाऊंनी जे काही आपलं मटेरियल असेल ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आपला अलाइट मशीन ॲप्लिकेशनमध्ये। तर बघू शकता की बीटमार्क आणि सेक इफेक्ट आहे, अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल। एवढं झाल्यानंतर भाऊंना आपलं बीटमार्क ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर भाऊंनी इथं काहीतरी आपण मटेरियल लावून दिलं, तर सिम्पली आपल्याला फोटो लावायचे आहे। तर तुमची किंवा तुमच्या मॉडेलचे फोटो लावू शकतात। चला ते सिम्पली आपण फोटो लावून घेऊ। सिम्पली आपलं इथं बघू शकता की प्लसचं ऑप्शन दिसतो, त्याच्यावरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं आणि इथून आपल्याला तुमची किंवा तुमच्या मॉडेलचे फोटो अशा प्रकारे घेऊन यायचे आणि इथं 3 डॉट दिसतात आणि इथं फुल स्क्रीनमध्ये दिसते, इथून फुल स्क्रीनमध्ये करून घ्यायचं। आणि एवढं झाल्यानंतर भाऊनं फोटो असं ॲडजस्ट वगैरे करून सेट करून घ्यायचं आणि या फोटोला धरून ठेवायचं आणि खालती ओढून घ्यायचं। जेवढा पण आपल्या लेअर आहेत त्याच्या खालती ओढून घ्यायचं अशा प्रकारे। तर बघू शकता की आपल्या लेअर त्याच्यावरती येऊन जातील। तर भाऊनी इकडे बघू शकता की जेवढ्या पण बीट आहेत तिथं आपल्याला आपले मॉडेलचे फोटो लावायचे आहेत, तुमची किंवा तुमच्या मॉडेलचेच। चला ते फोटो लावून घेऊ। सिम्पली आपला प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन इथून फोटो सिलेक्ट करून असं फुल स्क्रीनमध्ये करून घ्यायचं आणि याला असं लास्ट असं खालती घेऊन यायचं लेअरच्या। तर बघू शकते की आपलं जे काय लेअर आहे ते अशा प्रकारे खालती येऊन जाईल। चला भाऊंना मी फटाकचे फोटो लावून घेतो, जेवढं पण बीट आहेत तेवढं तुम्हाला पण लावून घ्यायचे आहेत। चला मी लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचे। तर भावांना बघू शकता की जेवढे पण आपण फोटो आहेत ते अशा प्रकारे तुम्हाला लावून घ्यायचे आहेत। एवढं झाल्यानंतर भाऊंनी इथे बघू शकता की 2 बीट आहेत। 2 बीटांनंतर आपण एक व्हिडिओ इफेक्ट दिला, तर सिम्पली भाऊंना तो व्हिडिओ इफेक्ट आपल्याला इकडे या 4 फोटोला लावायचे आहेत। तर चला तो व्हिडिओ इफेक्ट आपल्याला या 4 फोटोला लावून घेतो। सिम्पली भाऊंना आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, इथं प्लसचं ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करायचं, कॉपी लेअर करायचं आहे। तर व्हिडिओ इफेक्ट जो आहे तो आपला कॉपी होऊन जाईल। सिम्पली दुसऱ्या बीटवर यायचं आहे। आल्यानंतर भाऊंना प्लसचं ऑप्शनवरती क्लिक करून इथं पेस्ट लेअर दिसतं त्याच्यावरती क्लिक करून जो काही आपला व्हिडिओ इफेक्ट आहे तो अशा प्रकारे इथं पेस्ट होऊन जाईल। इथं पण आपल्याला पेस्ट करायचं आहे, सिम्पल प्लसच्या ऑप्शनवरती जाऊन आणि पेस्ट लेअर आणि इथं पण आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे। तर भाऊनं जे काही इकडे 2 बीटा दिसतात इकडे आपलं पूर्ण पैकी इकडे परफेक्ट झालेला आहे व्हिडिओ। तर आता इकडे बघू इकडे यायचं आहे। आल्यानंतर भाऊंनो जे काय इकडे फोटो आहेत तर आपल्याला इकडे इफेक्ट लावायचे आहेत। तर सिम्पली बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर भाऊंनो जे काही सेक इफेक्ट दिसतो त्याला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर भाऊंनो जो काय ब्लॅकवाला इफेक्ट दिसतो सिम्पल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन इथं कॉपी इफेक्ट दिसतो सिम्पली कॉपी करून घ्यायचा आहे। एवढं झाल्यानंतर भाऊंनो बॅक यायचं आणि बीटमार्कमध्ये जायचं आहे। गेल्यानंतर भाऊंनो जो काय पहिला फोटो आहे पहिला फोटो आपला ब्लॅकवाला इफेक्ट लावून घ्यायचं। सिम्पल त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन इथं पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे। तर बघू शकते की आपला जो काही इफेक्ट आहे ब्लॅकवाला तो लागून गेलेला आहे। एवढं झाल्यानंतर भाऊंनो बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर सेक इफेक्टवरती जायचं आहे। सेक इफेक्टवरती गेल्यानंतर भाऊंनो जो काय दुसरा इफेक्ट आहे सिम्पल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन इथं कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं। बॅक आल्यानंतर सेक इफेक्टवर बीटमार्कवर जायचं आहे आणि जेवढं पण इकडे फोटो आपण राहिलेला आहे तो आपला हा दुसरावाला इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। चला आपण तो पेस्ट करून घेऊ। जेवढं पण इकडे फोटो राहिले बघू शकते की एवढे पण फोटो राहिलेले आहेत तिथे आपल्याला तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे। चला तो पेस्ट करून घेऊ। सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आणि इथं पण पेस्ट इफेक्ट
जेवढे पण फोटो राहिले तेवढ्याला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे दुसरावाला. तर चला तो अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करून घेऊ. अशा प्रकारे भाऊंनो जो काय आपला इफेक्ट आहे तो अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे. घेतल्यानंतर बघू शकते की जो काय आपला इफेक्ट आहे तो अशा प्रकारे लागून जाईल आणि जे काही आपले इकडे व्हिडिओ आहे तो पण अशा प्रकारे बनून जाईल. एवढं झाल्यानंतर भाऊनं समोर यायचं. समोर आल्यानंतर प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं. जे काय आपलं बॉर्डर आहे ते लावून घ्यायचं. चला ते बॉर्डर पण लावून घेऊ. अशा प्रकारे बॉर्डर लावून घेतल्यानंतर याला लास्टपर्यंत घेऊन जायचं आणि जे काही तुमचा लोगो वगैरे असेल ते तुम्ही लावून घ्यायचं. तर एवढं झाल्यानंतर आपल्या एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर भाऊंना आपला व्हिडिओ एकदम कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.